कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा चॅप्टर बघतोय. ओके, कोणता? कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ओके, थर्मोडायनॅमिक्स आपण कंप्लीट केलेलं आहे. ओके, काय करायचं अभ्यास करताना थर्मोडायनॅमिक्स आणि कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा कधी पण कंबाईन करून अभ्यास करायचा. समजलं? काय होतं की बरेच कन्सेप्ट काय आहेत, आता पुढच्या म्हणजे ह्या लेक्चरला तुम्हाला कन्सेप्ट सेम दिसणार नाही, पुढच्या लेक्चरमध्ये बरेच कन्सेप्ट काय होतील सेम दिसतील. मग त्यावेळेस तुम्हाला कळायला पाहिजे की कधी कोणतं यूज करायला पाहिजे, कधी कोणतं. ओके, आणि सेम असल्यावर कसं होतं की जवळपास आपण काय करू शकतो, एका फ्लोमध्ये जाऊ शकतो. आणि लास्ट लेक्चरमध्ये थोडं तर कुत्र्याचा आवाज आणि माझं इकडनं जा 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 म्हणत, सॉरी फॉर दॅट, एडिट करायचं पण विसरलो मी. ओके, सो लेट्स स्टार्ट कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ओके, थोडंसं रिव्हिजन करून घेऊ आपण. ओके, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये रिव्हिजन करायचं. आपल्याला माहिती आहे आयडल गॅस इक्वेशन. काय माहिती आहे? आयडल गॅस इक्वेशन. आयडल गॅस इक्वेशन काय सांगते? PV इज इक्वल टू nRT. बरोबर, काय सांगते? PV इज इक्वल टू nRT. बरोबर, वेर n काय असतो? नंबर ऑफ मोल्स. n काय असतो? नंबर ऑफ मोल्स. बरोबर, नंबर ऑफ मोल्स कसं काढतो आपण? n अपॉन Na. बरोबर, n अपॉन Na ह्या फॉर्म्युला काढतो ना, नंबर ऑफ मोल्स. बरोबर, बरं, n अपॉन Na. अजून एक तुम्हाला मी नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला सांगितला होता. बरोबर, ओके, काय असतो? n इज इक्वल टू मास ऑफ गॅस अपॉन मोलार मास. बरोबर, हा एक सांगितला होता. बरोबर, याला आपण असं पण लिहितो, मास ऑफ गॅस आपण m म्हणू शकतो, आपण मोलार गॅस m0 म्हणतो. काय म्हणतो? m0 म्हणतो. समजलं? अजून काय ह्याच्यात? नंबर ऑफ मोल्स n इज इक्वल टू झालं. चलो, अजून एक आपण फॉर्म्युला बघितला होता, PV इज इक्वल टू काय बघितलं होता आपण? काय करू शकतो? R काय असतो? Na इंटू KB असतं. बरोबर, काय असतं? Na इंटू KB. बरोबर, इथं टाका आणि n ची व्हॅल्यू पण तिथं टाका, स्मॉल n ची. तर काय येतं बघा, PV इज इक्वल टू स्मॉल n ची व्हॅल्यू इथं टाकायची. तर काय येतं? n अपॉन Na. आणि R ची व्हॅल्यू पण इथं टाकायची. ही जी R ची व्हॅल्यू आहे इथं टाका. काय येतं? Na इंटू KB इंटू T. Na कट होतो. काय राहतं? n KBT. PV इज इक्वल टू काय राहतं? n KBT राहतं. बरोबर, काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, समजलं? समजताय ना? तर हे इक्वेशन पार्ट पाहिजे. PV इज इक्वल टू n KBT वेअर n इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. काय असतं? n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आणि हे काय? नंबर ऑफ मोल्स असतं. काय असतं? नंबर ऑफ मोल्स असतं. बरोबर, काय प्रॉब्लेम ह्याच्यात? समजलंय? ओके, बर, आता आपण बघणार आहे आयडल गॅस. ॲक्च्युली आयडल गॅस काय असते? हे आयडल गॅस इक्वेशन आहे. आयडल गॅस काय असते? वेर देर इज नो इंटरॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. काय असतं? वेर देर इज नो इंटरॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. आयडल गॅसमध्ये काय असतं? देर इज नो इंटरॅक्शन between the molecules. Okay, हे असतं आयडल गॅस. ओके, त्याच्यानंतर रिअल गॅस असते. काय असते? रिअल गॅस. ओके, बरं, रिअल गॅस काय असतं? देर इज इंटरॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल. काय असतं? देर इज इंटरॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल. आता जर हे इंटरॅक्शन आपण जर कमी केलं, काय हे इंटरॅक्शन आपण जर कमी केलं, मग आपण म्हणू शकतो रिअल गॅस बिहेव्स ॲज आयडल गॅस. बरोबर,
रिअल गॅसमध्ये काय असतं, दोन जे मॉलिक्युल्स असतात ह्यांचं काय होत असतं, कल्युजन होत असतं. ह्यांचं काय होत असतं, कल्युजन होत असतं. असे दोन मॉलिक्युल्स असले ह्यांचं काय होणार, कल्युजन होणार. ओके, काय होणार, कल्युजन होणार. समजलं. हे आयडल गॅसमध्ये दोन मॉलिक्युलचं कल्युजन होत नाही. ह्यालाच आपण काय म्हणतो, देर इज नो इंटरॅक्शन. काय म्हणतो, देर इज नो इंटरॅक्शन. बट ह्याच्यामध्ये रिअल गॅसमध्ये काय होतं, इंटरॅक्शन होतं. जर मी असं म्हटलं की जर आपण हे कल्युजन आहे हे खूप जास्त होत असेल आणि जर मी काय केलं, कल्युजन खूप कमी केलं. काय केलं, कल्युजन खूप कमी केलं. बरं, कल्युजन कमी कसं करू शकतो, दोन ह्याच्यामधला डिस्टन्स वाढवून कमी करू शकतो. बरोबर, जेवढे लांब दोन मॉलिक्युल्स राहतील तेवढं कल्युजन कमी होणार. बरोबर. बरं, हे कसं करू शकतो आपण, डेन्सिटी डिक्रीज करून. काय, डेन्सिटी डिक्रीज करून. म्हणजे सपोज एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये खूप मॉलिक्युल्स होते, ह्याच्यामध्ये काय होणार, कल्युजन जास्त होणार. बरोबर, कल्युजन जास्त होणार. आणि दुसरा कंटेनर आहे, ह्याच्यामध्ये खूप कमी मॉलिक्युल्स आहेत, 3च मॉलिक्युल्स आहेत. चला, तर ह्याचं कल्युजनची प्रोबॅबिलिटी कमी होते ना. ह्याच्यात ह्या दोघांमध्ये कल्युजन, ह्या दोघांमध्ये कल्युजन, ह्या दोघांमध्ये कल्युजन काय होणार, खूप कमी होणार, खूप कमी होणार. ह्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स आहेत, तर ह्याच्यामध्ये काय होणार, खूप जास्त कल्युजन होणार. समजलं. तर आपण कल्युजन कमी कसं करू शकतो, बाय डिक्रीजिंग द डेन्सिटी. काय, बाय डिक्रीजिंग द डेन्सिटी. ओके, मग आपण असं म्हणू शकतो, ॲट लो डेन्सिटी. काय, ॲट लो डेन्सिटी रिअल गॅस बिहेव्स ॲज आयडल गॅस. हे लिहून घ्या. ॲट लो डेन्सिटी real gas behaves as idle gas. समजलं, रिअल गॅस बिहेव्स ॲज आयडल गॅस. बरं, आता डेन्सिटी लो कसं करू शकतो आपण, तिथे दोन प्रकार आहेत. ॲट हाय टेम्परेचर अँड लो प्रेशर. हे मी लिहून दिलं तुम्हाला, परत एकदा लिहून घ्या. ॲट हाय टेम्परेचर अँड लो प्रेशर. ओके, डेन्सिटी कमी होती. काय होतं, डेन्सिटी कमी होतं. मग काय होतं, रिअल गॅस बिहेव्स ॲज आयडल गॅस. समजलं, रिअल गॅस बिहेव्स ॲज आयडल गॅस. ओके, काही प्रॉब्लेम, समजलं एवढं. ओके, बरं, एक नीटमध्ये क्वेश्चन आलता. ओके, त्या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, डेन्सिटी ऑफ गॅस काढण्यासाठी. ओके, आयडल गॅसचं इक्वेशन यूज करून काढायचं होतं. तर आयडल गॅसचं इक्वेशन यूज करून कसं काढायचं हे तुम्हाला सांगतो. सिम्पल क्वेश्चन होता, मागच्याच नीटला आलता वाटतं, मला आठवत नाही, खरं मागच्याच नीटला आलता. आता आपलं काय बघा, PV इज इक्वल टू nRT. हे इक्वेशन आहे. बरोबर, काय, हे इक्वेशन आहे. बरोबर. बरं, आपल्याला काय पाहिजे आता, डेन्सिटी पाहिजे. डेन्सिटी काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, तर आपण काय करायचं बघा, PV एनला काय करू शकतो आपण, एनला आपण कसं लिहू शकतो, मास ऑफ गॅस अपॉन मोलार मास m0. मास ऑफ गॅसला आपण काय करूया, स्मॉल m ने डिनोट करूया. कशाला, स्मॉल m ने. ओके, ओके, इंटू RT. ओके, आता हे व्हॉल्यूम आहे, इथं मास ऑफ गॅस आहे. तर काय बघा, मी व्हॉल्यूमला इकडे पाठवतो, बाकीच्या सगळ्या टर्म इकडे घेऊन येतो. तर P इंटू m0 डिवायडेड बाय RT इज इक्वल टू m अपॉन V. तर हे काय झालं, डेन्सिटी. तर डेन्सिटी इज इक्वल टू काय येतं, P m0 अपॉन RT. हे झालं डेन्सिटीचं. ओके, P m0 अपॉन RT. बरं, तुम्हाला तिथं प्रेशरची व्हॅल्यू दिली ती ना, m0ची व्हॅल्यू दिली ती, आरची तुम्हाला माहितीच असतं, आणि टेम्परेचर दिलं तर हे करून तुम्हाला डेन्सिटीची व्हॅल्यू फाइंड करायची होती. एवढंच करायचं होतं. तसे सिम्पल सम्स असतात. खरं काय असतं, आपण फक्त आयडल गॅसचं इक्वेशन बघितलेलं असतं, त्याच्यात डेन्सिटी काढणं कधी आपण विचार केलेला नसतो. असं आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग ठेवत जावा, सोपं होतं मग सगळं. जेव्हा आपण आउट ऑफ द बॉक्स जर असं थिंकिंग करतो तेव्हा सगळं सोपं होतं. ओके,
बरं, याच्यानंतर आपण बघूया मीन फ्री पाथ. काय बघणार आहे मीन फ्री पाथ. आता मीन फ्री पाथ लॅम्डाने डिनोट करतो आपण. काय डिनोट करतो? लॅम्डा. आता मीन फ्री पाथ काय असतो बघा. सपोज एक कंटेनर आहे, ओके, ह्याच्यामध्ये n नंबर ऑफ गॅसेस आहेत. किती आहेत? n नंबर ऑफ गॅसेस. खूप गॅसेस आहेत, गॅस मॉलिक्युल्स आहेत, गॅसेस नाही गॅस मॉलिक्युल्स आहेत. तर आता काय होणार, हा जो पार्टिकल आहे हा मूव्ह करायला स्टार्ट केला, तर इथून इथं काहीतरी डिस्टन्स चालणार. सपोज D1 चालला, इथनं कल्युजन होणार, इथं जाणार, इथं डिस्टन्स D2 चालला, इथं कल्युजन झाला, इकडे गेला, इथं डिस्टन्स D3 चालला, कल्युजन झालं, परत इथं कल्युजन झालं, इथं D4 डिस्टन्स, परत इथं गेला D5 डिस्टन्स, परत कल्युजन झालं D6 डिस्टन्स, परत कल्युजन झालं इकडं D7 डिस्टन्स. ओके, तर प्रत्येक वेळेस जे कल्युजन होते आपण हे काय घेऊया, याचं डिस्टन्स ट्रॅव्हल घेऊया. तर मला जर ॲव्हरेज डिस्टन्स काढायचं असेल, काय ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल, तर काय करणार मी, डी ॲव्हरेज, ओके, इज इक्वल टू D1 प्लस D2 प्लस D3 डॉट 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 DN अपॉन N. बरोबर, असं काढणार. समजलं? बट प्रॉब्लेम काय, तुम्हाला गॅस मॉलिक्यूल दिसतो. काय प्रॉब्लेम काय, तुम्हाला गॅस मॉलिक्यूल दिसतो, मग कसं काढणार तुम्ही? हां, कसं काढणार सांगा मला. काय काढता येतं तुम्हाला? काढता येईल का? नाही ना. मग आपण काय केला, मीन फ्री पाथचा फॉर्म्युला काढला. तुम्हाला मीन फ्री पाथ हे डेरिव्हेशन नाही आहे. काय डेरिव्हेशन आहे, खरं फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. काय बघा, 1/2 अंडर रूट ऑफ पाय रो डी स्क्वेअर. बरं, असं नको, आपण वेगळ्या पद्धतीने जरा जाऊया. फॉर्म्युला तोच आहे, आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने जाऊया. काय करायचं सांगतो. आपलं काय, लॅम्डा मीन फ्री पाथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. काय आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर आहे. बरं, डी स्क्वेअर काय असतं, डायमीटर ऑफ मॉलिक्यूल. डी काय असतं, डायमीटर समजलं, डायमीटर ऑफ मॉलिक्यूल. ओके, डी काय असतं, डायमीटर ऑफ मॉलिक्यूल. आणि लॅम्डा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, इनवर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. रो काय असतं, डेन्सिटी. ओके, तर आपण याला असं म्हणू शकतो, लॅम्डा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर आणि डेन्सिटी. बरं, हे इनवर्सली प्रोपोर्शनल साईन काढण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेऊन येतो. ते काय असतं, अंडर रूट ऑफ 2π डी स्क्वेअर सिग्मा. काय असतं, अंडर रूट ऑफ 2π डी स्क्वेअर सिग्मा. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? ओके, तर मीन फ्री पाथचा फॉर्म्युला. ओके, मीन फ्री पाथचा फॉर्म्युला, लॅम्डा इज इक्वल टू 1 अंडर रूट ऑफ 2π डी स्क्वेअर सिग्मा. ओके, बरं, लास्ट मिनिटलाच त्यांनी हा फॉर्म्युला विचारला. तर अजून एक त्यांनी विचारलं, तर ते तर 2 पार्टमध्ये नीट जाते. एक पार्ट 1, पार्ट 2. पार्ट 2 मध्ये काय विचारलं, तर लॅम्डा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/d स्क्वेअर, असा हे एक क्वेश्चन विचारलं. तर 1/d डेन्सिटी काय डी स्क्वेअर असं काहीतरी विचारलं तर, और लॅम्डा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी हे विचारलं. ओके, बरं, डेन्सिटीला आपण काय लिहू शकतो, डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं. बरं, डेन्सिटी इथं काय, नंबर डेन्सिटी आहे. ही जी डेन्सिटी आहे ही काय, नंबर डेन्सिटी आहे. नंबर डेन्सिटी म्हणजे काय असतं, की नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. एक असतं मास डेन्सिटी, ते काय असतं, मास अपॉन पर युनिट व्हॉल्यूम असतं. हे काय, नंबर डेन्सिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स एखाद्या भांड्यामध्ये और एखाद्या कंटेनरमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, ॲव्हरेज नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत और त्यांची डेन्सिटी किती. आपण काय करतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, सपोज 1000 मॉलिक्युल्स आहेत, डिवायडेड बाय
ह्याचं व्हॉल्यूम किती आहे, सपोज 10 मीटर क्यूब आहे, तर हे त्याचं झालं 100 काय झाली डेन्सिटी झाली. तर ही जी डेन्सिटी आहे ही कोणती आहे, नंबर डेन्सिटी आहे. तर नंबर डेन्सिटीला आपण कसं लिहितो, रो इज इक्वल टू एन अपॉन व्ही, बरोबर. तर इथं टाका. ओके, तर काय येतं बघा, एन अपॉन व्ही. कधी कधी क्वेश्चनमध्ये तुम्हाला डेन्सिटी देत नाही, तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स देतात आणि व्ही देतात, काय देतात, व्हॉल्यूम देतात, काय देतात, व्हॉल्यूम देतात. तर हे झालं मीन फ्री पाथ. तर हे लक्षात ठेवायचं. ओके, आय होप तुम्हाला कळालं असणार. बाय. आज सगळ्यात मेन टॉपिक बघतोय आपण, हा एक टॉपिक झाला ना मग तुमचं 50% आज सिलेबस संपतो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा. ओके, आणि तो टॉपिक आहे प्रेशर ऑफ आयडल गॅस. काय आहे प्रेशर हे खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. हे तुमचं इक्वेशन पार्ट झालं पाहिजे, बोर्डाच्या ह्यानं पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि ह्याचं जे एक्सप्रेशन येतं ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मग तुमच्या नोट्समध्ये हे कसं लिहायचं ते सगळं दिलेलं असणार, मी एक्सप्लेन करणार आहे त्याच्यात काय काय करतात. ओके, ड्रॉइंग करायचं अवघड जातं. सपोज आपल्याकडे काय आहे, एक क्युबिकल बॉक्स आहे. ह्या क्युबिकल बॉक्समध्ये काय आयडल गॅस आहे, काय आहे, आयडल गॅस आहे. ओके, असे गॅसचे मॉलिक्युल्स आहेत. ओके, आणि हे काय आहे आपलं, एक सरफेस ऑफ द क्यूब आहे, ह्याला आपण शेडेड फेस म्हणूया. काय म्हणूया, शेडेड फेस. एक सरफेस आहे त्याला आपण काय केलं, शेड केलं. हे आपलं एक्स ॲक्सिस, हे आपलं वाय ॲक्सिस आणि हे आपलं झेड ॲक्सिस आहे. ओके, बरं इथं आयडल गॅस आहे. ओके, आयडल गॅसमध्ये आपण काय कन्सिडर, आणि हे जे सगळे जे फेसेस आहेत, ओके, ते काय आहेत, इक्वल टेम्परेचर आहेत. ओके, एव्हरी फेस ऑफ द क्यूब इज ॲट सेम टेम्परेचर. काय, सेम टेम्परेचर. आणि त्याच्यानंतर काय, ह्या क्यूबमध्ये काय, द क्यूब ऑफ व्हॉल्यूम एल क्यूब. याचं व्हॉल्यूम किती आहे, एल क्यूब. एक साईड किती याची, एल आहे. तर प्रत्येक व्हॉल्यूम कसं काढतो आपण, एल क्यूब काढतो, बरोबर. द क्यूब ऑफ व्हॉल्यूम एल क्यूब कंटेन्स, ओके, कंटेन्स गॅस घ्या, काय, गॅस घ्या नुसतं, कंटेन्स गॅस, रिअल गॅस, कंटेन्स रिअल गॅस घ्या. चला, बरं आपण रिअल गॅस घेतोय, बट ओके, काय घेतोय, बट वी डू नॉट कन्सिडर द इंटरॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. म्हणून ती काय होते, आयडल गॅस बनून जाते. काय होते, आयडल गॅस बनून जाते. वी डू नॉट कन्सिडर वाईल डेरिव्हेटिव्ह. ओके, हे जेव्हा डेरिव्हेशन काढतो आपण तेव्हा आपण काय करतो, वी डू नॉट कन्सिडर द कल्युजन बिटवीन द मॉलिक्युल्स. समजला, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके, सपोज आता कसं असतं, कधी पण आपण फिजिक्सचं एखादं डेरिव्हेशन करत असलो, एखादा फॉर्म्युला काढत असलो, आपण काय करतो, एक छोटी गोष्ट घेतो, त्या छोट्या गोष्टीवर आपण अप्लाय करतो आणि त्याच्यानंतर काय करतो, ती मोठ्या गोष्टीमध्ये टर्न आउट करतो, बरोबर. तर छोटी गोष्ट काय होईल, एक पार्टिकल घेऊया आपण. काय करूया, फक्त एक पार्टिकल घेऊया आता. ओके, बाकी सगळे पार्टिकल्स काय करूया आपण, गायब करूया. सपोज आपल्याकडे काय, एक पार्टिकल आहे. ओके, जर आम्ही मोठा करतो पार्टिकल, हा पार्टिकल काय करतो, ट्रॅव्हल अलॉंग दी एक्स डायरेक्शन. ओके, चला मी इथं जरा काढतो. आपला हे असं फेस आहे, बरोबर. हे शेडेड फेस आहे आपला. ओके, हे एक्स डायरेक्शन असं आहे, बरोबर. तर इथं आपला पार्टिकल आहे, ते एक्स डायरेक्शनला मूव्ह करत आहे आणि दुसरा आपला फेस जो आहे तो इकडं आहे. इथलं ड्रॉइंगचं जरा
हे करा आणि ह्या दोघांमधली जी लेंथ आहे ती किती आहे, एल आहे. किती आहे, एल आहे. तर आपलं जे पार्टिकल आहे हे काय होतंय, मूव्ह होतंय विथ वेलॉसिटी व्ही एक्स. ओके, विथ वेलॉसिटी व्ही एक्स. आता हे जे पार्टिकल आहे फक्त एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह होतंय. वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शनमध्ये याची वेलॉसिटी काय आहे, 0 आहे. काय आहे, 0 आहे. आपण कन्सिडर करतोय का, सोपं पडतं. आपण वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शनमध्ये पण घेऊ शकतो. मग तेवढं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड ते डेरिव्हेशन होतं. म्हणून आपण काय केलंय, कन्सिडर करतो फक्त मी एक्स डायरेक्शनमध्ये चाललोय. काय करतोय, फक्त मी एक्स डायरेक्शनमध्ये चाललोय. समजलं. माझी वेलॉसिटी काय आहे, व्ही एक्स आहे. काय आहे, व्ही एक्स आहे. आता काय होतंय बघा, हे जे पार्टिकल आहे हे मूव्ह होतं आणि कोलाइड करतं विथ दिस शेडेड वॉल. आता हे मूव्ह करणार बरोबर, आणि जिथं वॉल असेल तिथं काय करणार, कोलाइड करणार. आणि कोलाइड केल्यावर काय करणार, रिबाउंड करणार. बट हे जे कल्युजन असतं ते कसं असतं, इलास्टिक कल्युजन. द पार्टिकल कोलाइड with the shaded wall and have an elastic collision. काय असतं, ह्या पार्टिकल आणि ह्याच्यामध्ये काय असतं, इलास्टिक कल्युजन असतं. काय असतं, इलास्टिक कल्युजन. ओके. बरं, हे जे इलास्टिक कल्युजन असतं याच्यामुळे काय होतं, पार्टिकल आपली वेलॉसिटी लूज करत नाही. तुम्ही शिकला असणार की इलास्टिक कल्युजनमध्ये काय होतं, पार्टिकल वेलॉसिटी लूज करत नाही. ओके, आणि त्याची वेलॉसिटी काय राहते, सेम राहते. बट त्याची वेलॉसिटीचं डायरेक्शन काय होऊन जातं, अपोजिट डायरेक्शनमध्ये होऊन जातं. मग स्टार्टिंगला त्याची वेलॉसिटी होती व्ही एक्स, नंतर आफ्टर कल्युजन त्याची वेलॉसिटी होईल मायनस व्ही एक्स. बरोबर, काय होणार, मायनस व्ही एक्स. बरोबर. बर, सपोज जर पार्टिकलचं मास आहे एम. काय आहे, पार्टिकल मास इज एम. इफ एक नीट लिहून घ्या. द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल changes from Vx to minus Vx after elastic collision. इलास्टिक कल्युजन नंतर काय होतं, आपली वेलॉसिटी चेंज होते फ्रॉम Vx टू मायनस Vx. तर तुम्ही म्हणणार सर Vx टू मायनस Vx वेलॉसिटी कशी चेंज झाली, डायरेक्शन चेंज झालं म्हणजेच वेलॉसिटी चेंज झाली. बरोबर, समजताय ना, डायरेक्शन चेंज झालं म्हणजेच वेलॉसिटी चेंज झाली. आपण म्हणून स्पीड म्हणत नाही, काय म्हणतो, वेलॉसिटी चेंज होते. बरं, इफ द पार्टिकल हॅज मास एम. काय, इफ द पार्टिकल हॅज मास एम, देन द मोमेंटम of particle, okay, then the change in momentum, then the change in momentum of particle is. आता बघा, फायनल मोमेंटम काय असणार आहे, पी फायनल काय असणार आहे सांगा, मायनस एम व्ही एक्स. ओके, हे फायनल वेलॉसिटी आहे, त्याला मल्टिप्लाय बाय एम करा. आणि इनिशियल मोमेंटम पी आय काय असणार, एम व्ही एक्स. तर चेंज इन मोमेंटम डेल्टा पी एक्स. ओके, बरं, डेल्टा पी एक्स काय घेतला, एक्स डायरेक्शनमध्ये मोमेंटम मोजतोय आपण. कशामध्ये, एक्स डायरेक्शनमध्ये. काय असणार, फायनल मोमेंटम. ओके, फायनल मोमेंटम काय, एम व्ही एक्स मायनस इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम काय, एम व्ही एक्स. तर काय येणार, मायनस 2m vx. काय येणार, मायनस 2m vx. हे पॉज करून लिहून घ्या. ओके, मी इकडचं रफ करतोय. ओके, चलो. आता बघा काय होतंय,
तर चेंज इन मोमेंटम आपल्याला काय भेटलं -2mvx काय येतं -2mvx. बरं ह्याचं जर मी मॉड घेतलं ओके, जर मला मॅग्नेट्यूडच पाहिजे ओके, मला काय पाहिजे मॅग्नेट्यूडच पाहिजे. जर मला मॅग्नेट्यूड पाहिजे असेल तर मी काय करणार हे प्लस करून टाकणार, बस समजलं काय मला भेटतं मॅग्नेट्यूड ओके. बरं आता काय होतंय बघा, हे जे पार्टिकल आहे हे इथं कोलाइड होणार, इथं परत असं मागं जाणार बरोबर, इथं ह्या वॉल सोबत कोलाइड होणार, परत असं जाणार बरोबर. मग परत जाऊस तर का हे डिस्टन्स किती ट्रॅव्हल करेल, इथनं इथंपर्यंत एल, परत इथनं मागं काय करणार एल, म्हणजे काय 2l डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. किती 2l डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. एकाच वॉल सोबत दोनदा कॉल्युजनसाठी हे पार्टिकल किती 2l डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. परत एकदा बघा, सपोज मी पार्टिकल आहे, मी असं पुढे जाणार, एकदा कोलाइड होणार ओके ठीक आहे, परत इथनं मागं जाणार, एकदा कोलाइड झाल्यानंतर परत मागं जाणार बरोबर, परत इथं कोलाइड होणार, परत कोलाइड. आता एवढं कोलाइड होस तर का एल डिस्टन्स चालू, मी किती डिस्टन्स चालू एल डिस्टन्स, परत मी मागं जातोय, परत कोलाइड होतोय ओके. तर बिटवीन टू सक्सेसिव्ह कोल्युजन काय, बिटवीन टू सक्सेसिव्ह कोल्युजन ऑन द शेडेड वॉल द पार्टिकल ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स 2l बरोबर. बिटवीन टू सक्सेसिव्ह distance between two successive collision between two successive collision on shaded wall, the particle travels 2l distance काय 2l डिस्टन्स ओके. देअरफॉर आपल्याला माहिती आहे की वेलोसिटी काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम काय असतं और डिस्प्लेसमेंट अपॉन डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड घेऊया आपण, वेलोसिटीने स्पीड काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम बरोबर, डिस्टन्स अपॉन टाइम ओके. बरं वेलोसिटी सॉरी स्पीड vx इज इक्वल टू डिस्टन्स किती आपलं झालं 2l झालं, किती झालं 2l, हे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं बरोबर. अपॉन टाइमला आपण डेल्टा टी म्हणूया, तर डेल्टा टी काय येतं बघा, डेल्टा टी इज इक्वल टू 2l अपॉन vx, किती येतं 2l अपॉन vx. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात, हे रफ करतो इकडचं, हे लिहून घेतलंय आय गेस तुम्ही ओके. चलो सुरू बाकीचं. बरं हे इक्वेशन एक लक्षात ठेवा, हे इक्वेशन एक लक्षात ठेवा. आता मला सांगा फोर्स आपण कसा काढतो, फोर्स इज इक्वल टू मास अपॉन एक्सेलरेशन बरोबर. अजून एक दुसरं असतं, फोर्स इज इक्वल टू चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाइम बरोबर, चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाइम. हे डेरिव्हेटिव्ह फॉर्ममध्ये असतं, कधी कधी असं लिहितात dp/dt रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाइम. आता आपल्याला बघा फोर्स ऑन दी शेडेड फेस काय, फोर्स ऑन दी शेडेड फेस, जो शेडेड फेस होता त्याच्यावर जो फोर्स काढायचा असेल ऑफ एका पार्टिकलमुळे जो फोर्स झालेला आहे त्याचा आपण कसं काढू शकतो बघा, डेल्टा पी एक्स अपॉन डेल्टा टी. बट डेल्टा पी एक्सची व्हॅल्यू काय 2mvx अपॉन 2l अपॉन vx बरोबर. डेल्टा टी ची व्हॅल्यू काय 2l अपॉन vx बरोबर. डेल्टा टी ची व्हॅल्यू मी इथं टाकली. बट 2l कट होतो तर काय राहतं f इज इक्वल टू काय राहतं m. हा vx काय जातो वरती जातो m vx स्क्वेअर अपॉन l काय येतं m vx स्क्वेअर अपॉन l. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात समजतंय ना ओके. हे झालं फोर्स, काय झालं फोर्स झालंय समजलं. बर असे कितीतरी पार्टिकल्स असतील जे एक्स डायरेक्शन मध्ये जातात ते बरोबर. हे काय झालं एका पार्टिकलचं आहे काय, एका पार्टिकलचं.
बट असे कितीतरी पार्टिकल असतील जे काय होतात ते एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह करतात विथ डिफरंट वेलोसिटी. ह्याची वेलोसिटी Vx1 म्हणू आपण. काय म्हणू? Vx1. ओके, फर्स्ट पार्टिकल आहे म्हणून आपण Vx1 म्हणू. असे n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर त्यांची वेलोसिटी काय असते? Vx1, Vx2, Vx3, Vx4 ट्रॅव्हलिंग इन एक्स. फक्त आपण एक्स डायरेक्शन बघतोय आता. काय बघतोय? एक्स डायरेक्शन. तर फोर्स, ओके, फोर्स ऑन दी प्लेट किती, फोर्स ऑन दी साइड ऑफ तो शेडेड साइड असणार तो काय असणार? एम एल V1x होल स्क्वेअर प्लस एम V2x होल स्क्वेअर अपॉन एल प्लस डॉट 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 एम VNX अपॉन एल होल स्क्वेअर. बरोबर, असे n पार्टिकल्स असणार, त्यांचं n वेलॉसिटीज. बरोबर, ह्याच्यातनं मी काय करू शकतो? m/l कॉमन काढू शकतो आणि हे काय V1x होल स्क्वेअर प्लस V2x होल स्क्वेअर डॉट 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 VNX होल स्क्वेअर. बरोबर, हे झालं आपलं फोर्स. बरं मला सांगा, बरं ठीक आहे, इथं पण समजलंय. ओके, आता प्रेशर काढायचं असला मला, काय काढायचं आहे? प्रेशर काढायचं. प्रेशर काय असतो? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बरोबर, फोर्सची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, काय आहे? ML V1x होल स्क्वेअर प्लस V2x होल स्क्वेअर डॉट 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 VNX होल स्क्वेअर. बरोबर, अपॉन एरिया. एरिया ऑफ दी शेडेड. आता शेडेड पोर्शन आपला असा होता. बरोबर, शेडेड पोर्शन असा होता, याची लेंथ L होती, हाईट L होती, तर एरिया काय असणार? L स्क्वेअर असणार. काय असणार? L स्क्वेअर. बरोबर, तर हे L आणि हे L स्क्वेअर किती होतं? L क्यूब होऊन जातं. काय होतं? L क्यूब होऊन जातं. हे इकडं आलं L. बरोबर, तर हे किती होतं? L क्यूब होऊन जातं. काय होतं? L क्यूब. मला सांगा, L क्यूब म्हणजे काय झालं? व्हॉल्यूम. काय झालं? व्हॉल्यूम झालं. काय झालं? व्हॉल्यूम. तर याला आपण डिनोट करूया व्हॉल्यूमला. तर प्रेशर काय येतं? P इज इक्वल टू M अपॉन V V1x होल स्क्वेअर प्लस V2x होल स्क्वेअर प्लस डॉट 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 VNX होल स्क्वेअर. समजलं? बरं, ह्या इक्वेशनमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हती. समजलं? ह्या इक्वेशनमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हती. बट प्रॉब्लेम म्हणजे राईट आहे, पण एक प्रॉब्लेम होती. काहीच प्रॉब्लेम नाही, एक प्रॉब्लेम होती, म्हणून आपल्याला थोडंसं चेंजेस करायचे आहे. मला सांगा, प्रत्येक पार्टिकलचं तुम्ही वेलॉसिटी मोजू शकता. पार्टिकल्स किती छोटे छोटे असतात. बरोबर, पार्टिकल्स किती छोटे छोटे असतात. तुम्ही वेलॉसिटी मोजू शकता? नाही मोजू शकत प्रत्येक पार्टिकलची. बरोबर, फर्स्ट पार्टिकलची वेलॉसिटी, सेकंड पार्टिकलची वेलॉसिटी, अशी n पार्टिकल्स असतात. तुम्हाला पार्टिकल्स दिसत नाही, तुम्ही वेलॉसिटी काय मोजणार? मग आपण काय करतो? एक स्टॅटिस्टिक्स यूज करतो. याच्यात काय करतो? स्टॅटिस्टिक्स यूज करतो. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? आपण प्रत्येक पार्टिकलची वेलॉसिटी नाही काढू शकत, खरं सगळ्या पार्टिकलची ॲव्हरेज वेलॉसिटी काढू शकतो. बरोबर, काय काढू शकतो? ॲव्हरेज वेलॉसिटी. आता ॲव्हरेज वेलॉसिटी कशी काढणार? पण ते पण कशात? एक्स डायरेक्शनमध्येच काढतोय आपण, फक्त एक्स डायरेक्शनमध्ये. ओके, तर P ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणजे काय? हे झालं. बरोबर, आता स्क्वेअर आहे ना आपला, तर स्क्वेअरचं ॲव्हरेज, ॲव्हरेजला आपण काय करतो? डॅश देतो. आता जिथं पण तुम्ही ह्या लेसनमध्ये असं बघणार आहे, डॅश बघणार आहे, ह्याला आपण ॲव्हरेज और मीन. मीन म्हणजेच ॲव्हरेज असतं. बरोबर, काय? मीन म्हणजेच ॲव्हरेज असतं. तेवढं लक्षात ठेवायचं. डॅश बघितलं म्हणजे काय? मीन म्हणायचं किंवा ॲव्हरेज म्हणायचं. ओके, आपण शिकलो होतो ना फर्स्ट लेसनमध्ये, मीन म्हणजेच ॲव्हरेज असतं. बरोबर, तर हे झालं ॲव्हरेज वेलॉसिटी. आता ॲव्हरेज वेलॉसिटी कशी करणार? फर्स्ट पार्टिकलची वेलॉसिटी प्लस सेकंड पार्टिकलची वेलॉसिटी, सॉरी, फर्स्ट पार्टिकलची वेलॉसिटी प्लस सेकंड पार्टिकलची वेलॉसिटी प्लस n पार्टिकल्सची वेलॉसिटी. बरोबर, अपॉन n. बरोबर, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स. बरोबर, सगळ्यांची वेलॉसिटी डिवायडेड बाय नंबर ऑफ पार्टिकल्स. आपल्याला काय भेटेल? मीन वेलॉसिटी भेटेल. काय भेटेल? मीन वेलॉसिटी. तर P इज इक्वल टू M अपॉन V. ओके, हे V मीन, इथं n मल्टिप्लाय केलं मी. आता हे काय करतो? थांबा, हे n आहे, हे n इकडं पाठवतोय मी. काय करतो? हे n इकडं पाठवतो. समजलं? काय प्रॉब्लेम? बरं, मला सांगा, ही जी टर्म आहे ती इथं आहे, ही जी टर्म आहे ती सेमच आहे. ही टर्म आणि ही टर्म सेम आहे.
ह्या टर्मच्या जागी ही जी टर्म आहे v1x² v2x² प्लस डॉट 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 vn(x²) ह्या जागी मी nvx² लिहू शकतो बरोबर. तर काय येतं p इज इक्वल टू m/v and v मीन स्क्वेअर x. काय v मीन स्क्वेअर x. ओके बरं, हे काय वेलोसिटी आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि हे व्हॉल्यूम आहे, नाहीतर कट कशीला टेव टेव करत. समजला? करायचं नाही, v दिसतंय म्हणून करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. हे वेलोसिटी आहे आणि व्हॉल्यूम आहे. ओके इतो समजो. ओके मला सांगा, आता आयडल गॅस घेतली आपण. ओके मग आयडल गॅसचं आपण फक्त एक फेसवरचं प्रेशर काढलंय. असं प्रत्येक फेस जो आपला क्यूब होता बरोबर, हा जो क्यूब होता हे आपण फक्त आता जो प्रेशर काढलाय ह्या फेसवरचा काढलाय. आता सगळ्या ह्याच्यावर प्रेशर असणार ना. आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर काढायचं आहे. प्रेशर कशात असणार, या जो क्यूब आहे ह्याच्यामध्ये असणार बरोबर, या कंटेनरमध्ये असणार. मग सगळ्या फेसेसवर आपल्या ह्याचं प्रेशर असणार बरोबर. मग सिमिलरली आपण काय म्हणू शकतो की जेवढं प्रेशर एक्स ॲक्सिसच्या फेसवर आहे तेवढंच प्रेशर वाय ॲक्सिसच्या फेसवर असणार, तेवढंच प्रेशर झेड ॲक्सिसच्या फेसवर असणार. अजून ओके जे टोटल वेलॉसिटी असणार आपली, काय टोटल वेलॉसिटी असणार आपली ओके इन एक्स डायरेक्शन, ॲव्हरेज वेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन प्लस ॲव्हरेज वेलॉसिटी इन वाय डायरेक्शन प्लस ॲव्हरेज वेलॉसिटी इन झेड डायरेक्शन, ही काय असणार आपली टोटल ॲव्हरेज वेलॉसिटी असणार. ओके सगळ्या डायरेक्शनची वेलॉसिटी मिळून काय असणार आपली ॲव्हरेज वेलॉसिटी असणार. आणि बाय सिमेट्री, काय बाय सिमेट्री vx मीन स्क्वेअर मीन ओके v मीन स्क्वेअर x इज इक्वल टू v मीन स्क्वेअर y इज इक्वल टू v मीन स्क्वेअर z. ओके ह्या तिन्ही वेलॉसिटीज काय असतील, सेम असतील. बरं मग मी काय करू शकतो, इथं वायच्या जागी पण vx² टाकू शकतो, इथं झेडच्या जागी पण vx² टाकू शकतो. तर काय येतं बघा, vx² मीन प्लस vx² मीन प्लस vx² मीन इज इक्वल टू v² मीन बरोबर. काय येतं v² मीन. हे लिहून घ्यायचं पॉज करून. ओके चलो आता बघा, या तिघांचं काय ॲडिशन करू शकतो. तर हे काय येतं 3vx² मीन इज इक्वल टू v मीन स्क्वेअर. बरं मग काय येतं vx² मीन इज इक्वल टू, हे 3 इकडं पाठवा 1/3 v² मीन बरोबर. तर आता बघा vx² मीनच्या जागी मी काय टाकू शकतो 1/3 v मीन स्क्वेअर टाकू शकतो. तर काय येतं p इज इक्वल टू m/, व्हॉल्यूम, हे काय व्हॉल्यूम आहे वेलॉसिटी नाही, परत हे मोजतोय n इंटू 1/3 v मीन स्क्वेअर बरोबर. तर हे काय येतं 1/3 mn v मीन स्क्वेअर अपॉन v. तर हे झालं प्रेशर ऑफ आयडल गॅसचा फॉर्म्युला. ओके बरं ह्याच्यामध्ये आपण काय केलं, आता इकडे जर बघितलं हे काय होतं फक्त एक्स डायरेक्शनला होतं. आपण तिन्ही डायरेक्शनचं आता कन्सिडर केले. काय केले, तिन्ही डायरेक्शनचं कन्सिडर केले. म्हणून हे टोटल क्यूब मधलं प्रेशर आहे. काय टोटल क्यूब मधलं प्रेशर आहे. ओके हे इम्पॉर्टंट इक्वेशन आहे, लक्षात ठेवायचं. समजलं? सिम्पल आहे. नुसतं पहिला काय करायचं, स्टार्ट फ्रॉम वन पार्टिकल, त्याच्यानंतर एका डायरेक्शनवरनं तिन्ही डायरेक्शनवर यायचं. समजलं? एवढं असं कन्सेप्ट तुम्ही जर नीट लक्षात ठेवत गेला तर तुम्हाला डेरिव्हेशन सोपं जातं. ओके आणि याचे जरा सेंटेन्स त्यांनी खूप जड असतील तर ते थोडंसं सांगितलं त्यांनी. हेच कधी काय होतं की बुकमध्ये देताना ते तुम्हाला थोडा अवघड भाषेत देतात, एवढंच, बाकी काय नाही. ओके सो हे झालं आपलं प्रेशर ऑफ आयडल गॅस. ओके काही प्रॉब्लेम ह्याच्यात समजलंय? प्रेशर ऑफ आयडल गॅस. ओके अजून एक कन्सेप्ट करायचे, ती कन्सेप्ट झाली की आपण आजचं लेक्चर थांबूया. ओके हे झालं आपलं प्रेशर ऑफ आयडल गॅस. 1/3 1/, वेलॉसिटीने येते 1/, व्हॉल्यूम आहे काय
m अपॉन वॉल्यूम n v मीन स्क्वेअर. काय n v मीन स्क्वेअर. ओके चलो आता आपण काय बघणार आहे, हे जे प्रेशर आहे हे प्रेशर ऑफ गॅस आहे. ओके उद्या आपण ह्याच्यावर एक्झाम्पल्स बघूया. आज एक्झाम्पल्स बघणार नाही, उद्या आपण थोडेसे एक्झाम्पल्स बघूया ह्याच्यावर. आज आपण थोडीशी थेरी सगळी कंप्लीट करून घेऊ. आता आपण बघणार आहे रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. काय बघणार आहे, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. आपला हार्डली अजून 2 ते 3 लेक्चर मध्ये कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस संपतो. किती 2 ते 3 लेक्चर मध्ये समजलं. 2 ते 3 लेक्चर मध्ये आपला जर कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस संपला, आपले 4 लेसन संपतील. 12वीचे 4 लेसन संपतील. मग आपण ऑसिलेशन सुरू करूया. 5th लेसन 6th 7th मग आपण नॉर्मल हेनच जाऊया. 5th 6th 7th तिन्ही कंबाईन करायचे आपण. ओके जुलैमध्ये आपले तिन्ही संपतील. मग बघूया जेव्हा ओपन होईल तेव्हा बघूया. मला नाही वाटतं जुलैमध्ये पण ओपन होईल आपलं, जसं परिस्थिती चालू आहे. बट वी विल स्टिल कंटिन्यू आवर क्लासेस. ओके सो P इज इक्वल टू आपलं काय आलं तर 1/3 mn_v मीन स्क्वेअर अपॉन व्हॉल्यूम. बरोबर हे आलं तर आपल्याला काय करायचं, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. आता हे काय असतं हे मी शेवटी सांगणार. ओके आपण पहिला काढून घेऊया. ओके बरं आता हे v इकडे पाठवा तर काय येतं 3v इकडे पाठवा तर काय येतं 3pv इज इक्वल टू mn. चला हे पण पाठवून द्या इकडं. फक्त हे वेलोसिटी ठेवा. आपल्याला काय करायचं आहे, मीन स्क्वेअर वेलोसिटी काढायचं. वेलोसिटी ठेवा. v स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं 3pv अपॉन mn येतं. बरोबर मला सांगा pvच्या जागी आपण आपल्याला माहिती आहे की pv इज इक्वल टू काय असतं nRT असतं. तर v स्क्वेअर मीन इज इक्वल टू 3nRT अपॉन mn लिहू शकतो. बरोबर काय लिहू शकतो 3nRT अपॉन mn. बरोबर काही प्रॉब्लेम याच्यात समजले. बरं त्याच्यामध्ये आता अजून काय लिहू शकतो सांगा मला. ओके बरं आपल्याला माहिती आहे की आपण बघितलं n इज इक्वल टू काय असतं नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगाड्रोस नंबर. बरोबर नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगाड्रोस नंबर. तर काय येतं बघा v मीन स्क्वेअर इज इक्वल टू 3 nच्या जागी काय टाकणार आपण n. बरोबर RT अपॉन mn इंटू na. बरोबर nच्या जागी काय टाकणार आहे n अपॉन na टाकणार आहे. बघा n अपॉन चला इथं na लिहितो इथं n लिहितो. ओके n अपॉन na आला. हा n आणि हा n कट होतो तर काय येतं 3RT अपॉन mna v मीन स्क्वेअर. ओके काय प्रॉब्लेम याच्यात समजलं एवढं. ओके बरं मला सांगा मोलार मास आपण कसा काढतो. मोलार मास ओके m0 काय असतं m इंटू na असतं. बरोबर m इंटू na और आपण ॲव्होगाड्रोस नंबर na काय असतं na इज इक्वल टू मोलार मास अपॉन मास ऑफ गॅस. काय असतं मास ऑफ गॅस असतं. बरोबर मोलार मास अपॉन मास ऑफ गॅस. तर ह्याच्यातनं आपण काय करू शकतो मोलार मास काय येतो m इंटू n येतो. तर m इंटू na च्या जागी काय येणार 3RT बाय m0 येणार. काय ना 3RT बाय m0. समजलं. तर v स्क्वेअर मीन इज इक्वल टू 3RT बाय m0 झालं. आता आपल्याला काय करायचं बघा रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. आता काय करा दोन्ही साईडला रूट घ्या. काय करा रूट घ्यायचं. समजलं. इथं काय येतं 3RT बाय m0. समजलं. आता बघा रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी काय असतं. रूट हे डॅश म्हणजे काय असतं मीन स्क्वेअर वेलोसिटी.
रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. समजलं? हे रूट घेतलंय, हे मीन डॅश म्हणजे मीन असतं आणि हे स्क्वेअर, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. ह्यालाच आपण काय म्हणतो? VRMS. काय म्हणतो? VRMS. चला लिहून घ्या, हे एवढं कंप्लीट करून घ्या. अजून ह्याचे टाईप्स बघायचे आहेत, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट होत आहे. ओके, ते तेवढे टाईप्स बघूया, मग आपलं लेक्चर संपूया. ओके, बरं, आपण काय काढलंय? VRMS काढलंय. काय काढलंय? VRMS. VRMS हे जे टर्म आहे ना, ह्यालाच आपण काय म्हणतो? VRMS म्हणतो. काय म्हणतो? VRMS. तर काय येतं? अंडर रूट ऑफ 3RT/m0. मग तुम्ही म्हणणार सर एवढं कशाला करायची गरज आहे? ओके, हाय ते इक्वेशन होतं प्रेशरचं, त्याच्यामधूनच आपण डायरेक्ट हे केलं असतं तरी चाललं असतं. बरोबर? आता प्रेशरचं इक्वेशन काय होतं? P = 1/3 mn V मीन स्क्वेअर अपॉन V होतं. बरोबर? त्याच्यात काय होतं? V मीन स्क्वेअर = 3PV/mn. ओके, ह्याचं जर रूट घेतलं असतं तर आपल्याला रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी भेटली असती. मग इथंपर्यंत आणायची काय गरज होती? काय होतं? जर नीट जनरली फिजिक्समध्ये आपण हे डेरिव्हेशन का करतो माहिती आहे का? आपल्याला फॉर्म्युला सोपा भेटावा म्हणून. ओके, जर तुम्ही बघितला हे जे इक्वेशन आहे हे मासवर डिपेंडेंट आहे, नंबर ऑफ पार्टिकल्सवर डिपेंडेंट आहे, प्रेशर ऑफ गॅस आणि व्हॉल्यूम ऑफ गॅस, ह्या 4 व्हेरिएबल्स, म्हणजे हे काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. ह्याच्यावर डिपेंडेंट आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी काढायची असेल तर तुम्हाला हे 4 व्हेरिएबल्स त्या गॅसचे माहिती पाहिजे. काय पाहिजे? 4 व्हेरिएबल्स ह्या गॅसची माहिती पाहिजे. आता ह्याच्यात बघा, मोलार मास ऑफ गॅस कॉन्स्टंट असतं, R कॉन्स्टंट असतं, फक्त T व्हेरिएबल आहे. काय आहे? T व्हेरिएबल. तुम्हाला नुसतं त्या गॅसचं टेम्परेचर माहिती पडलं तर तुम्ही डायरेक्ट रूट RMS वेलोसिटी काढू शकता. बरोबर? RMS वेलोसिटी काढू शकता. ना मला व्हॉल्यूम काढायची गरज, ना मला प्रेशर काढायची गरज. ह्याच्यासाठी 2 इन्स्ट्रुमेंट लावावे लागतील, व्हॉल्यूम आणि प्रेशरसाठी. बरोबर? ते व्हॉल्यूम आता वेगळं असणार काहीतरी, ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेगळं, प्रेशरसाठी तुम्हाला वेगळं मोनोमीटर बॅरोमीटर लावायला लागणार. बरोबर? नंबर ऑफ गॅसचं वजन कसं मोजणार? मास ऑफ गॅस कसं मोजणार? कसं? किती कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स कसं मोजणार तुम्ही? काय आहे तुमच्याकडे मोजायला? नंबर ऑफ पार्टिकल दिसतो तुम्हाला? गॅसचा पार्टिकल 1 2 3 4 करता येईल नाही. बरोबर? म्हणून आपण काय करतो? असे डेरिव्हेशन्स खेळत असतो की आपल्याकडे एक सोपा फॉर्म्युला आहे, सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे. ओके, सिम्पलेस्ट फॉर्म्युला, हा सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे ह्याच्यामधला. ओके, बरं, हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय नाही, V मोस्ट प्रोबेबल वेलोसिटी. काय? V मोस्ट प्रोबेबल वेलोसिटी, MP म्हणतो आपण त्याला. ह्याची व्हॅल्यू असते √2RT/m0. ओके, आणि V ॲव्हरेज वेलोसिटी ह्याची व्हॅल्यू असते √8RT/πm0. काय असतं? πm0. ह्या 2 सोबत व्हॅल्यूज लर्न करून घ्यायच्या. ओके, ह्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये जर प्रश्न आला, ह्याच्यामध्ये कधी कधी काय प्रश्न येतो की ह्याच्यामधून मोठं कोण आहे, लहान कोण आहे, असे प्रश्न येतात. ते पण बघूया आपण. ओके, काय मोठं कोण आहे, लहान कोण आहे, असे येतात. तर बघा, VRMS, V मोस्ट प्रोबेबल आणि V ॲव्हरेज. ओके, VRMS काय? √3RT/m0. V मोस्ट प्रोबेबल काय? √2RT/m0 आणि √ काय? 8RT/πm0. बरोबर? बरं, RT M0 कॅन्सल झालं. बरोबर? तिघांमध्ये सेम आहे, तर तिघांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कट करून टाका. बरोबर? आपल्याला कम्पेअर करायचं ना, काय राहतं बघा, √3, √2, √8/π. बरोबर?
बरं मला सांगा √3 व्हॅल्यू जास्त असणार की √2 व्हॅल्यू जास्त असणार? √3 व्हॅल्यू. आता √π/8 काय येतं? 8/3.14. ओके. जर हे कॅल्क्युलेशन केला हे 2 पेक्षा जास्त असतं. √2 पेक्षा जास्त आहे बट √3 पेक्षा काय कमी आहे. ओके. जर तुम्ही बघितला काय येतं बघा 3 1 जा 3 3 2 जा 6 येतं. ओके. 2 पॉईंट समथिंग येणार. इथं काय येतं √2 पॉईंट समथिंग येतं. समजलं? ओके. तर 2 पॉईंट समथिंग म्हणजे काय √3 पेक्षा कमी बट √2 पेक्षा जास्त आहे तिथं. ओके. तर इथं येताना काय येतं VRMS इज ग्रेटर दॅन V ॲव्हरेज इज ग्रेटर दॅन V मोस्ट प्रोबेबल वेलोसिटी. हे इक्वेशन एक तुमचं पाठ पाहिजे. पाठ करायची गरज नाही. हे पाठ असेल तर ते पाठ होऊन जात म्हणजे ते काढता येतं. समजलं? काय प्रॉब्लेम? बरं हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला इन टर्म्स ऑफ बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट पण विचारतात. काय? इन टर्म्स ऑफ बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट पण विचारतात. बरं इन टर्म्स ऑफ बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट तर VRMS बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट काय असतो? K. ओके. तर काय येतं √3kBT/m. इथं m0 असतं मोलार मास, इथं मास ऑफ गॅस असतं. काय असतं? मास ऑफ गॅस असतं. ओके. तसंच मोस्ट प्रोबेबलमध्ये VMP काय येतं √2kBT/m. ओके. आणि V ॲव्हरेजमध्ये पण काय येतं √8kBT/m. ओके. ह्या व्हॅल्यूज येतात. तर हे पण लिहून घ्या. समजलं? हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. ओके. काय आहेत? वेगवेगळे फॉर्म्स आहेत. ओके. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? बरं अजून काय राहिले काय बघून घेऊया. हां साऊंड ऑफ गॅस. साऊंड इन गॅस. ओके. साऊंड इन अ गॅस हे तुम्ही मागच्या वेळेस केलं असेल. काय असतं? VS ओके इज इक्वल टू √γ/RT/m0. इकडे बघा VRMS 3RT/m0. V साऊंड वेलोसिटी ऑफ साऊंड काय असतं √γ/RT/m0. गॅमा काय असतो? CP/CV हे असतं. गॅमा काय असतो? CP/CV. तर हे रिलेशन आहे VRMS आणि साऊंडचं. इथं 3च्या जागी फक्त गॅमा आहे. काय? 3च्या जागी फक्त गॅमा आहे. कधी कधी विचारतात की आफ्टर कम्पेअरिंग द VRMS वेलॉसिटी अँड साऊंड वेलॉसिटी द व्हॅल्यू ऑफ गॅमा इज. द व्हॅल्यू ऑफ गॅमा किती येते? 3 येते. काय येते? 3 येते. दोघांना जर कम्पेअर केलं तर गॅमाची व्हॅल्यू काय येणार? 3 येणार. ओके. असं कधी कधी क्वेश्चन विचारतात ते. समजलं? चलो आज इथंच थांबूया. एवढंच आपलं लेक्चर. नेक्स्ट लेक्चरपासून आपण थोडे सम्स घेऊया आणि मग त्याच्यानंतर बघूया काय करायचं. नेक्स्ट लेक्चर बघूया. ओके. चलो बाय.